समुद्राच्या वाळूपासनं, रेतीपासनं ह्या सगळ्या बनवलेल्या आहेत. डोंबिवलीत हे पहिल्यांदाच असं वाळूचं प्रदर्शन आहे. लोकांनी पण ट्राय केलं, गणपती बनवले, गणपती बाप्पा मोरया लिहिलंय. म्हणजे तुम्ही पण येऊन तुमची इथे कला दाखवू शकता. हे प्रकार आहेत ते लो स्मोक अगरबत्ती आहे. लो स्मोक म्हणजे काय की त्याचा धूर कमी येतो. आपण जे मसाला अगरबत्ती म्हणतो त्याचेही भरपूर प्रकार आहेत. स्टार्टिंग प्राइस 100 रुपयापासून साधारण अगरबत्ती आहे, रेंज स्टार्ट होते ती मग 500-600 रुपयापर्यंत. जसे तुम्ही व्हरायटीवर मसाला अगरबत्त्या आहेत त्या 6 तासाची एक काडी जळते. याच्यात 2 काड्या क्वांटिटीचे मोठे मोठे पॅक येतात ते आहेत. आणि हे हर्बल अगरबत्ती आहेत. हे पूजा साहित्य आणि धूप काड्या, सगळं परफ्यूम आणि अत्तरांची रेंज आहे. हे सगळे परफ्यूम आहेत आणि इथे ह्या परफ्यूम वर बाय टू गेट 1 फ्री ची ऑफर पण चालू आहे. हे गणपतीसाठी आरतीसाठी हा पूजा सेट सुद्धा आहे. पूजा सेट पण आहे. नमो पार्वती पतये, हर हर महादेव. आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता मी डोंबिवली ईस्टला HSD अगरबत्ती महोत्सवाला व्हिजिट करायला. इथे आपल्याला अगरबत्त्या वगैरे पाहायला मिळणार आहे, धूप वगैरे, म्हणजे पूजेचे जेवढे साहित्य असतात ना सर्व आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. आता कसं गणपती अगदी जवळ आले, म्हणजे पुढच्या बुधवारी आपल्याला गणपती आपल्या घरी असणार आहेत. तर गणपती निमित्त म्हणजे गणपती पूजेसाठी जेवढे साहित्य लागतात, अगरबत्ती, धूप, लोबान किंवा अष्टगंध वगैरे किंवा पूजेचे जेवढे साहित्य लागतात सर्व आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. किंवा तुम्हाला सेंट वगैरे पाहिजे ते पण तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे, किंवा साड्या वगैरे ते पण तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो याच्याबद्दल संपूर्ण माहिती ना व्हिडिओ मध्ये देणार आहे. आणि मित्रांनो इथे मिळणाऱ्या अगरबत्त्या पूर्णपणे हँडमेड असणार आहे, म्हणजे ना चायना प्रोडक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळणार नाहीये. तर याच्याबद्दल पण संपूर्ण माहिती देणार आहे. आणि मित्रांनो इथे तुम्ही जे प्रोडक्ट बाय करणार आहे त्याच्यात तुम्हाला ऑफर पण पाहायला मिळणार आहे. तर ती ऑफर काय असणार आहे त्याच्याबद्दल पण संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मग टाइम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो या एक्झिबिशनचा ऍड्रेस वगैरे, कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सर्व काही स्क्रीनवरती देणार आहे, तर तुम्ही चेक करू शकता. तर मित्रा बघा, आनंद बाल भवन या बिल्डिंगचं नाव आहे. या बिल्डिंगच्या ना सेकंड फ्लोअरला हे एक्झिबिशन सुरू आहे. इथे आपल्याला ना पूजेचे सर्व साहित्य पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो या एरियाचं नाव आहे ना रामनगर आहे. डोंबिवली ईस्टला तुम्ही आले ना तर शेअर ऑटो रिक्षाने किंवा तुम्ही वॉकेबल डिस्टन्स आहे चालत सुद्धा येऊ शकता. आणि बघा इथे यांचा बॅनर पण आहे, अगरबत्ती महोत्सव 2025 भव्य प्रदर्शन आणि विक्री. लास्ट डेट आहे ना मित्रांनो 24 ऑगस्ट 2025 आहे. आणि टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत असणार आहे. आणि ना उत्सव स्पेशल ऑफर पण पाहायला मिळणार आहे, त्याच्याबद्दल पण संपूर्ण माहिती देणार आहे. तर चला आतमध्ये जाऊन पाहूया कशा प्रकारे एक्झिबिशन असणार आहे. आणि मित्रांनो बघा आता ना मी सेकंड फ्लोअरला आलोय. इथे आल्यावरती ना आपल्याला हे कुपन पाहायला मिळणार आहे. हे काय पाहू शकता, तुम्हाला दाखवतो. हे कुपन कलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला ना स्टॉलवरती जाऊन प्रोडक्ट बाय करता येणार आहे, त्याच्याबद्दल पण संपूर्ण माहिती देणार आहे. तर चला मित्रांनो आतमध्ये घेऊन जातो तुम्हाला. आणि बघा किती मोठा एक्झिबिशन भरलाय. आणि मित्रांनो अगरबत्तीचा एवढा सुंदर सुगंध येतोय ना तुम्हाला सांगता येणार नाही. जेव्हा तुम्ही व्हिजिट करणार ना एक्झिबिशनला तेव्हा तुम्हाला कळून येईल. आणि बघा इथे गणपती बाप्पाचे पण दर्शन होते आपल्याला. तर बघा गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहे. आणि बघा या साईडला ना आपल्याला सँड आर्ट पण पाहायला मिळणार आहे, त्याच्याबद्दल पण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या एंडमध्ये दिलेली आहे मी. तर व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. तर मित्र बघा अशा प्रकारे एक्झिबिशन भरलाय. आता आपण याचे ऑनर आहे त्यांना भेटूया. बघा हे आशिष दादा आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगता मला? माझं आशिष गजानन वैद्य. आमच्या कंपनीचं नाव HSB एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड आहे. जुनं डोंबिवलीतलं हेमंत सुगंधी भांडार होतं ते आमचं दुकान. ओके. गणपती निमित्त अगरबत्ती वगैरे काय काय मिळणार आहे इथे? हे अगरबत्ती उत्सवाचं हे 12वं वर्ष आहे. इथे आम्ही भारतीय पद्धतीने हाताने वळलेल्या ज्या अगरबत्त्या असतात त्याच इथे विकायला ठेवतो आणि त्या प्रमोट करतो. कारण की आज मार्केटमध्ये जवळपास 80 ते 90% ब्रँड हे मशीन गाडीवर शिफ्ट झालेले आहेत. तर त्या मशीन गाडी ही भारताची परंपरा नाहीये. हे आपल्याला स्वस्त पडावं किंवा क्वांटिटीमध्ये मिळावं म्हणून हा एक मार्ग होता. पण तो आज अगरबत्ती म्हणून जे तिथे मशीन गाडीच्या अगरबत्त्या DEP केमिकल मध्ये बुडवलेल्या ज्या अगरबत्त्या विकल्या जात आहेत त्या खऱ्या अगरबत्त्या म्हणण्यासारख्या नाहीत. पहिले जे जुन्या पारंपरिक अगरबत्त्या होत्या हाताने वळलेल्या त्या इथे आम्ही विकण्याचं काम करतो. स्वतःही आम्ही मॅन्युफॅक्चर होतो आणि बाहेरच्या विविध वेगवेगळ्या ब्रँडच्या पण अगरबत्त्या इथे उपलब्ध आहेत. तर एक्झिबिशनची लास्ट डेट काय असणार आहे? रविवारी हा रविवार 24 तारीख जी आहे ती ह्या एक्झिबिशनची लास्ट डेट आहे. 19 तारखेला ते सुरू झालंय. ओके. तर मला दाखवता कोणकोणत्या हो अगरबत्त्या? या ना. पाहूया कोणकोणत्या अगरबत्त्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे बघा इथे हे जे प्रकार आहेत हे प्रकार आहेत ते लो स्मोक अगरबत्ती आहे. लो स्मोक म्हणजे काय की त्याचा धूर कमी येतो. आम्ही ह्या वर्षी आमच्या कंपनीची प्रॉडक्टची लॅब टेस्ट करून घेतली आणि त्या मार्केटच्या अगरबत्तीपेक्षा 10 पटीने कमी धूर सोडतात.
तर ह्या लो स्मोकच्या अगरबत्त्याही इथे आहेत, त्या सुद्धा हाताने वळलेल्या आहेत. किंवा पारंपरिक आपण जे मसाला अगरबत्ती म्हणतो त्याचेही हो. भरपूर प्रकार आहेत. म्हणजे बँगलोरच्या ज्या अगरबत्त्या असतात त्या फेमस कशासाठी असतात तर त्या मसाला अगरबत्ती म्हणून. ओके. तर ती मसाला अगरबत्ती ही जी आहे त्याच्यातही भरपूर व्हरायटी आमच्या ब्रँडची आहे. त्यांची स्टार्टिंग प्राइस काय असणार? स्टार्टिंग प्राइस 100 रुपयापासून साधारण अगरबत्ती आहे, रेंज स्टार्ट होते ती मग 500-600 रुपयापर्यंत जसे तुम्ही व्हरायटी घ्याल त्याप्रमाणे नो रेट. स्मोकिंग वाली किती? लो स्मोक वाले साधारण 100 ते 150 रुपयाच्या आसपास आहेत सगळ्या. ओके. त्यामुळे ह्याच्यात इथे अगरबत्त्यांची भरपूर व्हरायटी बघायला मिळेल. त्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या अगरबत्त्या इथे बघायला मिळतील. वेगवेगळ्या आकाराच्या अगरबत्त्या हो, पण आहेत. म्हणजे ह्या आता दाखवल्या त्या सगळ्या 8-9 इंचाच्या अगरबत्त्या आहेत. हो. इथे जे आहेत त्या 16 इंच, 24 इंच, म्हणजे 2 फुटाच्या 6 तास जळणाऱ्या अगरबत्त्या इथे तुम्हाला बघायला आता मिळतील. गणपती आहेत कमीत कमी 4 तास 5 तास जळणाऱ्या हो. अशा अगरबत्त्या पण आपल्याकडे हो, मिळणार? त्या पण मिळतील ना तुम्हाला. एक 2 फुटाची अगरबत्ती आहे. हे असे 2 फुटाच्या ह्या प्रॉपर मसाला अगरबत्त्या आहेत. हो. त्या 6 तासाची एक काडी जळते. ह्याच्यात 2 काड्या आहेत. अच्छा 2 काढ्या. हो, त्याची किंमत 160 रुपये आहे. 160 रुपये. हो. आणि याच्यामध्ये फ्लेग्रन्स किती मिळणार? ह्याच्यात 3 फ्रेग्रन्स 2 फुटामध्ये अवेलेबल आहेत. तिन्ही मसालाचे आहेत आणि हो. त्याच्यामध्ये बाकी जे 16 इंचाच्या अगरबत्त्या आहेत त्याच्यात जवळपास 10 प्रकारच्या अगरबत्तीचे फ्रेग्रन्स आहेत. आणि आता सार्वजनिक मंडळासाठी लागणाऱ्या याच्यापेक्षा मोठ्या अगरबत्त्या त्या आहे आपल्याकडे? नाही, ह्याच्यापेक्षा मोठ्या अगरबत्त्या येतात त्या सगळ्यांना चायनावरनं बनवून येतात. हो. मग ते चायनावरनं आलेली अगरबत्ती धुराची जाळण्यापेक्षा 6 तास जळणारी अगरबत्ती आहे ती 6 तासाने परत लावा तुम्ही. अच्छा. का आता ह्या पूर्ण हाताने वळलेल्या आणि पारंपरिक अगरबत्त्या आहेत. त्यामुळे ना 4 फूट, 8 फूट, 10 फूट सगळ्या अगरबत्त्या येतात. पण ते मार्केटमधल्या अगरबत्त्या आहेत ते मॅक्झिमम चायनाने बनवलेल्या असतात. अच्छा. फारच कमी ब्रँड आहेत की जे स्वतःहून हाताने वळू शकतात. त्यामुळे ना ओके. त्या इथे नाही आम्ही ठेवत. तर इथे तुम्हाला क्वांटिटी, बल्क क्वांटिटी लागणारे असे 200 ग्रॅम, पाव किलोचे पुढे पॅक आहेत. किंवा असे अगरबत्तीचे इथे जे हे 200 ग्रॅमचे क्वांटिटीचे मोठे मोठे पॅक येतात ते आहेत. आणि हे हे हर्बल अगरबत्ती आहे. हर्बल ऑइल, नॅचरल हर्बल ऑइल पासून बनवली जाणारी जी अगरबत्ती आहे हो. ती आहे ह्याच्यात. तसंच इथे ह्या सगळ्याचे अगरबत्तीचे कॉम्बो पॅक पण अवेलेबल आहेत. म्हणजे असे 4चे सेट येतात. हा 9 in 1 9 अगरबत्तींचा सेट येतो. त्याच्या समोर हे लावलेलं आहे बघा बॅनर. हे 9 अगरबत्तींचे सुगंध. म्हणजे इथे आपण कोणाकडेही जातो, देवाला बघायला आपण जातो तेव्हा प्रसाद म्हणून आपण हा पुढे घेऊन जाऊ शकतो. ओके. आता प्रत्येकाकडे विषय काय असतो, 1.5 दिवसाचा 5 दिवसाचा गणपती झाल्यानंतर एवढी फळं किंवा प्रसाद आलेला त्याचं करायचं काय. हो. त्यापेक्षा ही अगरबत्ती द्या आणि तुम्हाला त्याचा सुगंधही नंतर घेत राहता येईल. ओके. तर चांगला ऑप्शन आहे. हो. तुम्ही प्रसादाची अगरबत्ती घेऊन जाऊ शकता. बघा आणखी पण ऑप्शन आहे. हो. ते पण बघूया. आणि हे कोणत्या अगरबत्त्या? हे सगळी बल्क क्वांटिटी आहे Bulk किंवा इथे अदर ब्रँड्सच्या पण अगरबत्त्या आहेत. अदर ब्रँड. हो, म्हणजे HSBच्याच ठेवतो असं नाही. अदर ब्रँड्सचे जे नामांकित ब्रँड आहेत, ज्यांच्या हो. चांगल्या क्वालिटीच्या ज्या अगरबत्त्या आहेत, त्याही हाताने वळलेल्या असतील त्याच ठेवतो इथे आम्ही. ओके. तर मित्रांनो अदर ब्रँड्स पण तुम्हाला इथे पाहायला मिळणार. फक्त हाताने वळलेल्या म्हणजे मशीनने बनलेल्या अगरबत्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार नाही. आणखी कोणकोणते? अजून इथे धूप स्टिक आहेत अच्छा धूप स्टिक पण आहे. किंवा हे असे अगरबत्तीचे कॉम्बो पॅक आहेत. असे combo म्हणजे pack. म्हणजे ह्याच्यामध्ये 12-13 प्रकारचे अगरबत्ती, धूप स्टिक, धूप कप, लांब काडी अच्छा. असे हे सगळे प्रकार वेगळे एकत्र केलेला असा हा अख्खा कॉम्बो सेटही येतो अगरबत्ती उत्सव याची काय स्पेशलचा. प्राइस असणार? हे 649, 1149 आणि 2500 अच्छा, असे 3 वेगवेगळे रेंजचे आहेत. ओके. 3 रेंज असणार. तसंच इथे पुढे आहेत हे सगळे धूप स्टिकचे प्रकार आहेत. धूप तर बघा, हे स्टिक सगळे धूप स्टिक्स आहे. ह्या इकडे नाव आहे, वगैरे सर्व काही तर तुम्ही मेन्शन केलेलं बघा. इथे आहे हे आणि दाखवा. बघा या बाजूला पण आहे. हे पूजा साहित्य आणि धूप काड्या सगळं. हे बघा कापूर वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे. आणि हे काय धूप आहे. धूप आहे ना? निखाऱ्यावर टाकायचा धूप आहे. आणि हे हा अष्टगंध आहे. हे अष्टगंध. भीमसेनी कापूर आहे, अष्टगंध आहे. हे वेगवेगळे बकूर वगैरे जे सुगंधाचे प्रकार येतात त्या हो. कापूर दाण्यांवर टाकण्याचे सुगंधाचे त्याची वेगवेगळे काय प्रकार प्राइस असणार आहे? हे साधारण 190 रुपये 100 ग्रॅमचा आहे. आणि हा धूप धूप 340 रुपयाचा आहे. पाव किलो आहे तो. पाव किलो. कोणता पण आहे हा तो धूप? पूर्ण नॅचरल धूप असतो. हा धूप मार्केटमध्ये जे आहेत ना ते धूप खडा दिसल्यासारखे भरपूर अवेलेबल असतात. हो. ते अगदी 150-200 रुपये किलो पासून पण येतात पण ते सगळे सिंथेटिक असतात. ओके. हा जो आहे तो सोर्स जो आहे तो पूर्ण नॅचरल धूप सप्लाय करणारा जो आहे त्याच्याकडनं आपण घेतो. गंध वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला इथे मिळणार. म्हणजे गणपती पूजेसाठी जेवढे वस्तू लागतात ना सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. कप आहेत, आणि धूप कप त्याच्यातले 4-5 प्रकार आहेत. ओके धूप कप. धूप कप पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाकी इथे परफ्यूम आणि अत्तरांची रेंज आहे. हे सगळे परफ्यूम आहेत आणि इथे ह्या परफ्यूम वर बाय टू गेट 1 फ्री ची ऑफर पण चालू आहे. ओके. म्हणजे ती उत्सव स्पेशल काही दिवसांपुरतीच मर्यादित आहे. वेगवेगळ्या फ्लेग्रन्स मध्ये तुम्हाला परफ्यूम पाहिजे असलं ते पण तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे. तर नक्की तुम्ही ना एक्झिबिशनला व्हिजिट करू शकता. इथे ही रोल ऑन अत्तर आहेत सगळी जी आहेत. रोल ऑन रोल ऑन अत्तर पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसंच ना पारंपरिक अगदी आपण जी भारतीय अत्तर म्हणतो म्हणजे भारतामध्ये अत्तरासाठी फेमस आपला देश होता तर ती ही जी आहे ती सिरीज सगळी ट्रेडिशनल नॅचरल अत्तराची सिरीज आहे. वेल्वेट सिरीज म्हणतात त्याला. अच्छा वेल्वेट सिरीज. वेल्वेट सिरीजची अत्तर ही प्युअर नॅचरल अर्क वापरून बनवलेली अत्तर असतात. ही जी रोल ऑन आहेत ती सगळी परफ्यूम बेस असतात. ओके.
त्यामुळे हे जे प्रकार ह्याच्यात भरपूर व्हरायटी, ह्याच्यातही 30-40 व्हरायटी बघायला मिळेल. म्हणजे अगदी चाफा, मोगरा, चंदन, गुलाबाचेही अर्क असतील याच्यात. ऊद आणि पारंपरिक भारतीय जे ट्रेडिशनल नोट्स आहेत त्याही असतील याच्यात. त्यांची काय स्टार्टिंग प्राइस असते? ह्याच्यात साधारण 1000 रुपयापासून रेंज स्टार्ट 1000 होते आणि ह्या रोल ऑन मध्ये 150 रुपयापासून स्टार्ट होते. आणि हे काय? हे सगळे परफ्यूम, ही Perfumes आहे. इंटरनॅशनल क्वालिटीची जी ईडीपी रेंज असते ना, हो ते हे सुद्धा 1000 रुपयापासून परफ्यूमची रेंज आहे. आणि हे जी ट्रॅव्हलॉन म्हणून जी सिरीज आहे, हो ही सगळी जी आहे ती साधारण 300 ते 400 रुपयाच्या दरम्यानची सिरीज आहे. अजून हे रूम फ्रेशनर आहे तिथे. ओके. रूम हे आता गणपतीत घरी लोक येणार तर पटकन सुगंध आपल्याला इन्स्टंट हवा असेल तर हो. हे रूम फ्रेशनर आहेत. हे मल्टीपर्पज परफ्यूम आहेत. म्हणजे हे रूम फ्रेशनर म्हणजे फक्त रूम मध्येच मारायला पाहिजेत असं नाही. तुम्ही कारमध्ये सुद्धा कार्पेटवर अप्लाय करू शकता, कपाटामध्ये कपड्यांवर उडू शकता, बाथरूम किंवा संडासमध्ये टाईल्सवर अप्लाय करू शकता. त्याचा सुगंध भरपूर वेळ टिकतो सुद्धा. बाकी इथे पुढे सोप आहेत आणि काचेची ग्लास आर्ट म्हणतात तसं आहे. सोप पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणकोणते सोप असणार आहे? सोप ओज म्हणून ब्रँड आहे. त्या ओज ब्रँडचे सोप आहेत. त्याच्यात त्यांचे 15 सुगंध अवेलेबल आहेत. ओके. आणि त्या 15 सुगंधाची खूप चांगला रिस्पॉन्स इथे कस्टमरचा आहे आमचा. ओके. आणि त्यांची स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे? त्याची 80 रुपये स्टार्टिंग 80 प्राइस. रुपये. आणि तिथे पुढे काय? तिथे काचेचं साहित्य आहे. ग्लास आर्टिकल म्हणतात त्याला, म्हणजे काचेचे दिवे. हो या. काचेचे आर्टिकल्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेलवात घालून लावता येतील असे दिवे आहेत. हे सगळे समयाद, निरांजन, नंदादीप. ही घंटी आहे ती सुद्धा वाजते, म्हणजे अगदी सुंदर आवाज येतो त्याचा. मॅडम ती घंटी दाखवा जरा. ओके. हे गणपतीसाठी, आरतीसाठी हा पूजा सेट सुद्धा आहे. पूजा सेट पण आहे. हा नंदादीप आणि बोरोसिलची काच आहे ना? हो, बोरोसिलची काच आहे. हे हळदी कुंकवाचा करंडा आहे. हा अत्तरदाणी आहे. अत्तरदाणी पण पाहायला मिळणार. दिवा पाहिजे तोही मिळणार तुम्हाला. आणि बघा समोरून पाहू शकतो, सुंदर आहे. हे नंदादीप आणि त्याच्यावरचं हंडी कव्हर आहे, म्हणजे तो कुठेही लावला तरी विझणार नाही बाहेर ओके. हवेवर सुद्धा. तसे प्रकार इथे. तसंच हे पूजा साहित्य सुद्धा आहे. पूजा साहित्य पण आहे. पहिल्या दिवशी पूजेला लागणारे हे सगळं साहित्य इथे अवेलेबल आहे. आणि ते एकदम दर्जेदार आहे. म्हणजे असं ओके. काहीतरी भरायचं म्हणून भरलेलं नाही. जे सर्व साहित्य तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे गणपतीसाठी पहिल्या दिवशी जे साहित्य पॅकेटमध्ये पाहायला मिळणार आहे वगैरे. बाकी इथे जे आहे ते कॉटन सोल म्हणून आमचं कपड्याचं शोरूम आहे ना, त्याची डिस्प्ले केलेलं आहे. त्याच्यावरही ऑफर आहेत. कॉटनच्या साड्या आहेत, त्याच्यावरही ऑफर आहेत. ओके. आमचंच कॉटन सोल म्हणून बुटीक आहे, तर त्याच्याही ऑफर इथे अगरबत्ती उत्सव निमित्त ठेवलेले आहेत त्याच्यावरही. हो या ना. कॉटन सोल बुटीक हे बुटीकचं नाव आहे आमच्या. आणि इथे हे कॉटनच्या साडीज तिथे आहेत. बाकी दुकानामध्ये ड्रेस आणि ह्याच्यावर सुद्धा ऑफर आहे, म्हणजे शॉर्ट ओके. टॉप, कुर्ती वगैरे जे आहेत त्याच्यावरही ऑफर आहे. ओके. आणि आपला बुटीक कुठे? इथेच या बालभवनच्या समोर आहे, बालभवन. समोरच्या बिल्डिंग मध्येच आहे. दरवर्षी आम्ही अगरबत्ती उत्सव बरोबर काहीतरी कलाकृती सादर करण्याचं इथे प्रयोजन करतो. त्याचं कारण एकच की लोकांना फक्त अगरबत्ती म्हणजे तो खरेदी विक्रीचा व्यवहार आहे असं वाटू नये. त्या कलेची सुद्धा जोड असावी आणि काहीतरी सेंटर ऑफ अट्रॅक्शन असावं. म्हणून यावर्षी आम्ही सँड आर्टिस्ट आहेत, जे इंटरनॅशनल लेवलचे सँड आर्टिस्ट आहेत, वैभव कटवटे म्हणून, त्यांच्याकडनं आम्ही इथे त्यांच्या कलाकृती वेगवेगळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि समुद्राच्या वाळूपासनं, रेतीपासनं ह्या सगळ्या बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांनी 10-11 प्रकारचे इमेजेस तयार केलेले आहेत. अॅनिमेशन म्हणतात त्याला. आणि काही आहेत त्या मूर्त्या पण आहेत त्यांनी वाळूच्या बनवलेल्या, तर त्या सुद्धा बघण्यासारख्या आहेत. डोंबिवलीत हे पहिल्यांदाच असं वाळूचं प्रदर्शन आहे, वाळूच्या कलाकृतीचं. त्यामुळे तेही बघायला तुम्ही अवश्य भेट द्या. हो. दादा तिकडे पण 2 ते बघितले मी. ते लोकांना ना नुसते ह्या कलाकृती बघून ना त्या करता कशा येतात याचा हो. अंदाज नसतो. तर ते अनुभव घेण्यासाठी म्हणून इथे आम्ही 2 पॅनल असे ठेवलेले आहेत की येऊन तुम्हालाही तिथे स्वतःचं कलाकारी दाखवता येईल. म्हणजे ते पॅनलवर येऊन तुम्ही स्वतःचंही चित्र किंवा त्याचं अॅनिमेशन करू शकता. चला मित्र, ते पण आपण पाहूया ते कशा प्रकारे आपण करू शकतो किंवा बनवू शकतो ते पाहूया आपण. हे इथे वेगवेगळ्या लोकांनी हे ट्राय केलेलं. लोकांनी पण ट्राय केलं. गणपती बनवलंय, गणपती बाप्पा मोरया लिहिलंय. म्हणजे तुम्ही पण येऊन तुमची इथे कला दाखवू शकता. बघा ही स्टँड आहे, त्याचा उपयोग करून तुम्ही ना वेगवेगळ्या म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती वगैरे किंवा काय वेगळं तुम्हाला बनवायचं असेल तुम्ही ते बनवू शकता. म्हणजे तुम्हालाही नाही ते तुमची कला दाखवता येणार आहे. त्यासाठी काही चार्जेस पे करायला? नाही काही नाही, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. लोकांना एक वेगळा आनंद घेता यावा, अनुभव घेता यावा म्हणून ठेवलेलं आहे. ओके. तर फ्री ऑफ कॉस्ट असणार, म्हणजे नक्की तुम्ही इथे येऊन ना तुमची कला दाखवू शकता. आणि काय वस्तू पाहिजे असते ना तुम्हाला तर नक्की तुम्ही ना तिथून बाय करू शकता आणि विथ डिस्काउंट सोबत तुम्हाला मिळणार आहे. तर नक्की तुम्ही विजिट करू शकता.
तुम्हाला गणपतीसाठी लागणारी अगरबत्ती, धूप, कापूर, अष्टगंध, पूजा साहित्य, अत्तर, सुगंधी द्रव्य हे सगळं हवं असेल तरी तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकता. अगरबत्ती उत्सव हा 24 तारखेला रविवारपर्यंत इथे बालभवनमध्ये रामनगरमध्ये डोंबिवलीत आहे चालू आणि दिवसभर असतो तो. सकाळी 10:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतो. मग तुम्ही कधी येऊ शकता आणि इथे खरेदी करू शकता. त्या खरेदीवर इथे विशेष ऑफर पण उपलब्ध आहे. आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.